शिक्षणासाठी घर सोडून पुण्यात आल्या आणि हिंजेवडे डंपर पलटी होऊन 2 विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालेला आहे। पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत। अशातच हिंजवडी येथे झालेल्या एका घटनेमध्ये 2 विद्यार्थिनीचा अकनायक बळी गेल्याची संतापजनक घटना घडलेली आहे। हिंजवडीत भरधाव वेगात निघालेला रेड मिक्स डंपर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं। यामुळे रेड मिक्स डंपर पलटी झाला, पण दुर्दैवाने त्याच वेळी रेड मिक्स डंपर खाली शेजारून जात असलेल्या दुचाकी दबली गेली आणि दुचाकीवरील 2 विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। क्रेनच्या साहाय्याने रेड मिक्स डंपर हटवण्यात आला आहे। चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतला असून विद्यार्थिनीची ओळख पटवण्यात आली आहे। या दोन्हीही पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आल्याची माहिती समोर येत आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये 2 विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। भरधाव रेड मिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला। त्याच वेळी शेजारून दुचाकीवरून चाललेल्या 2 विद्यार्थिनी डंपर खाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या। ही घटना हिंजवडी मान रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नर जवळ सायंकाळच्या सुमारास घडली। डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर प्रांजली महेश यादव वय 22 वर्षे, राहणार गोदरेज प्रॉपर्टी माळुंगे, मूळ गाव त्यांचं टेंभुर्णी तालुका म्हाडा, आणि दुसरी विद्यार्थिनी होती आश्लेषा नरेंद्र गावंडे वय 22 वर्षे, राहणार गोदरेज प्रॉपर्टी माळुंगे, आणि त्यांचं मूळ गाव होतं शेगाव, ते अमरावतीच्या होती। असे मृत्यू पाडलेल्या 2 विद्यार्थिनीची नावे आहेत। या दोघी MIT कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या, परंतु सायंकाळी दुचाकीवरून चालल्या होत्या। वडजाईनगर कॉर्नर जवळ भरधाव आलेल्या डंपर चालकाने वळणावर नियंत्रण सुटलं आणि डंपर पलटी झाला। प्रांजली आणि आश्लेषा या डंपर खाली सापडल्या गेल्या। 3 क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला करण्यात आलेला आहे। एवढं हेवी डंपर होतं। चालकाचं वळणावरती डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनच्या बोजाखाली दबल्या गेलेल्या या 2 तरुणी चांदाम्याना झालेल्या आहेत। त्यांच्या मृतदेहाचे तुकडे आवडीने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानाही भेवरून येत होतं। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तर शिक्षणासाठी घरापासून लांब आलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटुंबियांना समजतात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर देखील कोसळलेला आहे। आणि ड्रायव्हर सुद्धा असे माजलेवणे करायलेत, काय स्टंट मारायला जायलेत, परंतु त्यांच्या असल्या स्टंटबाजीमुळे जे गोरगरिबाचे लेकरू आहेत त्यांचे जीव जात आहेत। ते कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे आणि असल्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे। त्या काय बिचारायची काय चूक होती हो? पुण्यामध्ये ज्या बाहेरून पुण्यामध्ये शिकाय आलेल्या या विद्यार्थ्यांनी त्यांची काय चूक होती? त्यांना असं वाटलं तरी होतं की आपल्यावर असा आघात होत, आता त्यांच्या परिवारावर काय बितत असेल याचा विचार सुद्धा जर करून बघितलं तर अक्षरशः थरकाप उडत आहे। आणि असल्या घटना घडत आहेत रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये। ह्याला काय करावं आणि काय नाही? रोज काय ना काय अशा घटना घडत आहेत, रोज अपघात होत आहेत, रोज मर्डर होत आहेत, रोज काय ना काय होतच आहे। नेमकं येणारा काळ कसा असेल आणि काय याच्यावर शंका सुद्धा व्यक्त केली जात आहे।